डॉक्टर, आमचं रिलेशनशिप आम्हाला ओपन करायचं आहे. होतं का हो असं? चालतं का इंडियामध्ये? आम्हाला ना इच्छा आहे खूप वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर सेक्स करून बघायची. खूप मजा येईल. आम्ही बघितलं होतं का पॉर्न साईटवरती. आजच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस करतोय वेगवेगळे सेक्शुअल प्रॅक्टिसेस, बिहेवियर्स आणि त्यांची ॲक्सेप्टेबिलिटी आपल्या देशामध्ये आणि इतर देशांमध्ये. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. ग्लोबलायझेशनमुळे काय झालं आहे की मागचे जर आपण 2-3 दशकांचा विचार केला तर अनेक क्षेत्र नव्याने उदयाला आली आहेत आणि जी पूर्वी होती त्यात झपाट्यांनी बदल झालेले आहेत. पण सेक्सबद्दल जर आपण विचार केला तर ती तशी आदिम भावना असल्यानं त्याबद्दलची ओढ तर कायम आहे, पण दुसरीकडे सेक्शुअल वेलनेस फील्ड हे खूप मोठ्या प्रमाणात ग्रो झालेलं आहे आणि तसंच संबंधांमधला तोचपणा घालवण्यासाठी अनेक नवनवीन क्लुप्त्या, ट्रेंड्स आणि उत्पादनंही या काळात आली आहेत. त्यामुळेच ओपन मॅरेज आणि BDSM किंगपासून ते इंटिमसी गेम्स, इरोटिकापर्यंत जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. डॉक्टर, तुम्ही 1990च्या दशकापासून मला वाटतं प्रॅक्टिस करताय, तर सेक्स आणि सेक्शुअल वेलनेस फील्डमध्ये कोणकोणते बदल झालेले तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितलेत, अनुभवलेत? खूप आहेत. आणि मी थोडीशी वेगळी आहे, कारण काय मी इंग्लंडला राहून आले. जवळजवळ 16 वर्ष माझी इंग्लंडला गेली. तर आपला एक असा देश आहे की आपण पाश्चात्याकडे बघून बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्या आहेत आणि काही गोष्टी त्यांच्यापेक्षा आपण ॲडव्हान्स्डमध्ये डेव्हलप केलेल्या आहेत. एक मोठा डिफरन्स असा आहे ओपननेस आणि एज्युकेशनमध्ये. सेक्स आणि सेक्शुॲलिटी एज्युकेशन ज्या स्पीडमध्ये ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे आणि ओपनली डिस्कस झालं पाहिजे तितकं ना इथे ना वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालेलं आहे. सो हा एक जी अपेक्षा होती ती घडली नाही आहे असं मी म्हणेन. ओके, पण म्हणजे असा समज असतो भारतीयांचा तरी की वेस्टर्न कंट्रीजमध्ये फारच ॲडव्हान्स आहेत या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत, म्हणजे त्यामुळे त्यांना काय गरजच नाही कशाची. असं नाही आहे. असं नाही आहे. सेक्शुअल प्रॅक्टिसेस जरी ॲडव्हान्स्ड असले किंवा ओपन असले किंवा ॲक्सेप्टन्स असलं तरीसुद्धा सेक्स एज्युकेशन किंवा सेक्शुॲलिटी एज्युकेशन तिथे खूप छान आहे असं सगळ्या देशांबद्दल आपण गृहीत धरू शकत नाहीत. काही कंट्रीज जास्त ॲडव्हान्स्ड आहेत. फॉर एक्झाम्पल नेदरलँड्स, फिनलंड, स्वीडन, स्वित्झर्लंड हे जे नॉर्डिक कंट्रीज आहेत हे सेक्स एज्युकेशन, सेक्शुॲलिटी एज्युकेशन, एक्सप्रेशन आणि सेक्शुअल वेलनेसमध्ये पुढे आहेत. खूपच पुढे आहेत. म्हणजे कम्पेअर्ड टू UK, US किंवा इतर जे कंट्रीज आहेत त्यांच्यापेक्षा नॉर्डिक कंट्रीज खूप ॲडव्हान्स्ड आहेत. आणि युरोपमध्ये सुद्धा फ्रान्स, पोर्तुगल, स्पेन, जर्मनी इतरांपेक्षाही नॉर्डिक कंट्रीज खूप ॲडव्हान्स्ड आहेत ह्या फील्डमध्ये, सेक्स, सेक्शुॲलिटी आणि वेलनेसमध्ये. ॲक्च्युली काय होतं की जर ते ह्युमन बिईंग्समध्ये घडत असलं तर ते ॲक्च्युली नॉर्मल आहे हे म्हणायला हरकत नाही. तर त्याचा जो ॲक्सेप्टन्स आहे तो वेगवेगळ्या रिजन्समध्ये बदलत आलेला आहे आणि वेगवेगळ्या काळांमध्ये बदलत आलेला आहे. आपण हे सेक्शुअल एक्सप्रेशन आणि ओरिएंटेशनमध्ये बघितलं. आपल्याच देशामध्ये UK आणि USमध्ये 1990s आणि 2000sमध्ये US मध्ये, UKमध्ये सेम सेक्स मॅरेजेस लिगलाइज झाली. ते इंडियामध्ये यायला एवढा वेळ नाही लागला जेवढा त्यांना डेव्हलप करायला लागला. फॉर एक्झाम्पल वन्स ते UK आणि USमध्ये सेम सेक्स मॅरेजेस आणि होमोसेक्शुॲलिटी डिक्रिमिनलाइज झालं, मॅरेजेस ॲक्सेप्ट व्हायला लागले, त्याचं जे प्रेशर होतं ते आपल्याकडे एक्सप्रेस झालं. त्यामुळे मग सेक्शुअल ओरिएंटेशन असतं, वेगवेगळं असू शकतं, ट्रान्सजेंडर लोक असतात, त्यांच्यामध्ये मॅरेजेस होऊ शकतात. ते जे कॉन्सेप्ट्स आहेत ते आपल्याकडे त्या प्रेशरमुळे जास्त लवकर ॲक्सेप्ट झाली. आपल्याला स्ट्रगल तर करावंच लागलं, पण जितकी वर्ष तिथे स्ट्रगल करावं लागलं त्या मनाने आपल्याकडे ते फास्ट ॲक्सेप्ट झालं. अजूनही लोक खूप स्ट्रगल करतात आणि अजूनही त्यांच्या केअरमध्ये, म्हणजे वेलनेस आणि केअरमध्ये डेफिशियन्सीज खूप आहेत आपल्याकडे कम्पेअर्ड टू वेस्टर्न सोसायटी.
आपण जेव्हा म्हणतो फॉर एक्झाम्पल प्रॉडक्ट्स असतात, जे प्रॉडक्ट्सचं मार्केट आहे, आपण जर पॉर्न विसरलो होतं, कारण की इंडिया हे पॉर्न कन्झम्पशनमध्ये एक लीडिंग कंट्री आहे कम्पेअर्ड टू द वेस्ट ऑल्सो. शिअर आपलं पॉप्युलेशन साईज मोठा आहे, आपल्याकडे मोबाईल फोन्स, इंटरनेटचा ॲक्सेस खूप लेटली इंटरनेटमुळे खूप चलती आली आहे ह्या गोष्टीला. तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट सेल्स पण खूप वाढलेत आणि इम्प्रूव्ह झालेत. वेगवेगळ्या एजेससाठी ते प्रॉडक्ट रेंज इम्प्रूव्ह झालेत. आता ॲक्च्युली इंग्लंडला असताना सुद्धा माझ्या लक्षात आलं होतं, मेजर कॉन्डोम मॅन्युफॅक्चरर्स इंडियाचेच आहेत. ड्युरेक्सची सगळ्यात मोठी फॅक्टरी इंडियामध्ये. पण मग कॉन्डोम यूज इंडियामध्ये का सफर होतं? तर हे परत एज्युकेशन, सेक्शुअलिटी एज्युकेशन अवेअरनेस, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सच्या अवेअरनेसबद्दल होतं. जेव्हा HIV वगैरे झालं होतं 1980sमध्ये आणि मग 90sमध्ये HIV प्रेव्हलन्स होतं. आमच्या मेडिकल एज्युकेशनमध्ये पण HIV एज्युकेशन खूप प्रॉमिनन्समध्ये घडत होतं. तेव्हा कॉन्डम यूजबद्दल, कॉन्ट्रासेप्शनबद्दल जास्त डिस्कशन व्हायचं. जसं जसं HIV आता मेन स्ट्रीम मॅनेजमेंटमध्ये आलं आहे, तसं तसं क्लिनिशियन्स विसरतात क्लायंट्सशी बोलणं कॉन्ट्रासेप्शन, करेक्ट कॉन्डम यूजबद्दल किंवा कॉन्ट्रासेप्शनबद्दल. त्याचं जे काउन्सिलिंग आहे ते इतक्या इंटेन्सिटीमध्ये आपण बघत नाही जेवढं पूर्वी बघायचो. तर हा एक चेंज बघायला मिळाला आहे. एक ॲडव्हान्सेस काही झालेत ते कॉन्ट्रासेप्शनमध्ये खूप झालेत. फॉर एक्झाम्पल आपण अनवॉन्टेड 72 इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनमध्ये जे ॲडव्हान्सेस आहेत, जे इतके फ्रीली आपल्या देशामध्ये अवेलेबल आहे. आज तर अनवॉन्टेड 72 वेगवेगळे जे टॅबलेट्स आहेत ते ओव्हर द काउंटर फार्मसीकडे मिळतात, कोणालाही मिळतात. आणि त्याचे एक रिस्पॉन्सिबल आणि इररिस्पॉन्सिबल यूज हा आपण बघितला आहे गेल्या 2 दशकांमध्ये. प्रेग्नन्सी रिलेटेड सेक्शुअल इश्यूज आणि सेक्शुअल प्रॉब्लेम्स हा अजून इतक्या ओपनली आपल्या देशामध्ये डिस्कस केला जात नाही जितका वेस्टर्न वर्ल्डमध्ये डिस्कस केला जातो. तो इतका इव्हॉल्व पण नाही आहे, इतका स्पेशलाइज पण नाही आहे तिथे ना इथे. पण तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रेग्नन्सीच्या वेळेचं सेक्स, पोस्टपार्टम पिरियडचं सेक्स, त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स घडतात त्याला कसं हँडल करायचं हे कुठेही खूप छान मॅनेज केलं जात नाही. मग एल्डरली लोकांमध्ये जो सेक्शुअल इश्यूज येतात ते आता एक वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम झाला आहे. डायबेटिस, हायपरटेन्शन, मेटाबॉलिक डिझीज, ओबेसिटीमुळे पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा स्त्रियांमध्ये ऑर्गॅझमिक डिस्फंक्शन, अराउझलचे प्रॉब्लेम्स आहेत. मेनोपॉज रिलेटेड जे वजायनल डिस्फंक्शन आहे तो आता जास्त बोलला जातो आहे गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये. आणि जेव्हापासून वायग्रा आलं आहे तेव्हापासून इरेक्टाईल डिस्फंक्शनला तर खूप रिसर्चमध्ये सुद्धा, मेडिकल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा महत्त्व दिलं जात आहे. फक्त आपल्या देशामध्ये काय झालं आहे की जे मेडिसिन्स आहेत ते विदाऊट प्रिस्क्रिप्शन पण अवेलेबल आहेत आपल्या देशात काय आणि अब्रॉडसुद्धा. त्यामुळे खूप पेशंट्स आहेत इरेक्टाईल डिस्फंक्शनचे जे डॉक्टरांपर्यंत पोचत नाहीत. मग त्यांचं जे महत्त्वाचं इव्हॅल्युएशन आहे ते राहून जातं. तर हा जो चेंज आहे हा गेल्या 5 वर्षामध्ये आपण मेडिकल एज्युकेशन, सेक्शुअल मेडिसिन एज्युकेशन, डॉक्टरांच्या एज्युकेशनमध्ये, वेलनेस फील्डमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. एक अजून ॲडव्हान्स जो झाला आहे तो आहे जिममध्ये फिटनेसचा. म्हणजे बॉलिवूड फिल्म्स किंवा इतर ॲक्शन फिल्म्स बघितल्यामुळे बॉडी बिल्डिंगची जी प्रथा आहे ती गेल्या 20 वर्षामध्ये खूप प्रमाणात वाढली आहे यूथमध्ये. अनफॉर्च्युनेटली त्याच्याबरोबर जिम सप्लिमेंट्स, प्रोटीन सप्लिमेंट्स, टेस्टॉस्टेरॉन वापरणं, इनडिस्क्रिमिनेटली स्टेरॉइड यूज जे आहे आपण स्पोर्ट्समध्ये तर बघतोच, स्पोर्ट्समध्ये स्क्रीनिंग खूप होतं पण जनरल पॉप्युलेशनमध्ये पण ते उतरले. आणि त्याचे जे धोके आहेत ते आपल्याला सेक्शुअल फील्डमध्ये पण बघायला मिळतात आणि हार्ट डिझीजमध्ये किंवा सडन डेथ्समध्ये किंवा आता जे मॅरेथॉन्स, सगळ्यांना भूत चढलेलं आहे मॅरेथॉन्स रन करायचं, पण ते विदाऊट मेडिकल सुपरविजन जेव्हा मॅरेथॉन्स रन करतात त्याच्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स असतात ते बघायला मिळतात. त्याचा जो ओव्हर एक्सरसाइजचा, ओव्हर यूज ऑफ सप्लिमेंट्स किंवा स्टेरॉइडचा सेक्शुअल वेलनेसवरती जो परिणाम होतो आहे तो आपल्याला जास्त करून ह्या काळात बघायला मिळतो आहे. इंटरनेट आणि फिजिकल मोबिलिटी म्हणजे हे स्त्रियांमध्ये पर्टिक्युलरली जे शहरं आहेत, मुंबई, पुणे, नाशिक, इतर जे शहर आहेत जिथे मोबाईल फोन्सचा वापर वाढला आहे आणि 2 व्हीलर्स मोबिलिटी, ऑक्युपेशनल म्हणजे आज तर असं दिसतं लास्ट 2 डेकेड्समध्ये की इट इज ॲक्सेप्टेड की घरची स्त्री काम करेल. म्हणजे साध्या आपण मॅट्रिमोनियलचे ॲड्स बघितले तरी नोकरी करणारी बायको हवी आहे
बरोबर. हा ट्रेंड जो आहे म्हणजे दोघेही एक्झॉस्टेड असतात. आज IT चं प्रमाण कामामध्ये जे नंबर ऑफ पीपल जे काम करतात ते वाढलं आहे. त्यांची जी सिंक्रोनी नाही आहे कामाच्या टाईम्सची, त्याच्यामुळे सेक्शुअल प्रॉब्लेम्स होणं. मग रिप्रोडक्शनला प्रायोरिटी न मिळणं, म्हणजे आता हल्ली प्रेग्नन्सी प्लॅनिंग हे 30मध्ये पोस्टपोन केलं गेलं आहे. हो. काही जणांमध्ये रिलेशनशिप्स पण नाही आहेत किंवा लिव्ह इन रिलेशनशिप्स आहेत, मल्टिपल पार्टनर्स आहेत, त्याच्यामुळे होणारे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स वाढतात ते आहे. कॉन्ट्रासेप्शन यूजमुळे जे मिथ्स आहेत किंवा मिसअंडरस्टँडिंग आहे त्याच्याबद्दल, रिलेशनशिप्समध्ये ब्रेकअप्स होण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळे जे होणारे मेंटल हेल्थ इश्यूज आहेत त्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लास्ट 2 डेकेड्समध्ये मी वाढलेलं बघते किंवा ह्याचं प्रमाण जे आहे हे बदलता सिनारिओ आपल्या सोसायटीचा किंवा सोशल आणि कल्चरल जे पिक्चर आहे आणि हे रिफ्लेक्टेड आहे मेडिकल प्रॅक्टिसमध्ये, ड्रग प्रेस्क्रिप्शनमध्ये, आपल्या मूव्हीजमध्ये, साधा आपल्या सिरियल्समध्ये पण मी मध्ये एक वर्णन केलं होतं की हल्ली सिरियल्समध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, एक नाही तर मल्टिपल वाईफ्स किंवा मल्टिपल पार्टनर्स इतकं नॉर्मल झालं आहे. म्हणजे हे सिरियलमध्ये घडतं म्हणजे रियालिटीमध्ये घडतं. म्हणजे मला वाटायचं की माझ्या क्लिनिकमध्येच पेशंट्स येतात, तसं नाही आहे. ते सिरियलमध्ये घडतं म्हणजे सर्रास ते आता सोसायटीमध्ये कॉमन प्रॉब्लेम आहे की माझ्या 2 बायकांना मी कसं हँडल करू. येस. पण यालाच धरून म्हणजे लग्नाच्या नात्यात एक करकचून बांधल्याची काहींना फिलिंग येते. त्यातून मार्ग काढण्यासाठी ओपन मॅरेजसारख्या काही कॉन्सेप्ट्स आहेत. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये ठराविक वर्गात त्या कदाचित रुळल्या पण आहेत. तर काय असतं नेमकं हे ओपन मॅरेज आणि याचं प्रमाण वाढतंय? प्रमाण वाढतंय की नाही मला माहिती नाही, कारण की हे खूप पूर्वीच्या काळांपासून जे सेक्शुअल बिहेवियर आहे मल्टिपल पार्टनर्सचं रिलेशनशिपमध्ये इतर लोकांना इन्व्हॉल्व करायचं, हे वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये, वेगवेगळ्या कल्चरल ॲस्पेक्ट्समध्ये काही ठिकाणी ॲक्सेप्टेबल पण होतं, काही ठिकाणी एनकरेज्ड पण होतं आणि काही ठिकाणी डिस्करेज्ड होतं. त्यामुळे तो जो सोशल कॉन्टेक्स्ट आहे, आपण जेव्हा नेहमी बोलत आलो आहे, बायोसायको सोशल कल्चरल कॉन्टेक्स्ट असतं सेक्शुअल बिहेवियरचं, ते लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. मला आठवते मी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रार म्हणून काम करत होते, तेव्हाही आमच्या ग्रुप्समध्ये असं डिस्कशन व्हायचं की काही क्लब्स आहेत जिथे स्विंगिंग हा प्रकार नॉर्मल आहे. हो. की पार्टी होते, खूप ड्रिंक्स वगैरे केले जातात आणि मग एका बोलमध्ये ते सगळे जे पार्टनर्स असतात ते त्यांची कारकीज ठेवतात आणि कुठलाही पार्टनर कुठलीही किल्ली उचलली की त्या पार्टनरबरोबर त्यांनी जावं आणि ती रात्र किंवा तो जो पिरियड आहे तो सेक्शुअल ॲक्टिव्हिटीसाठी त्या पार्टनरबरोबर आहे. एका पद्धतीने ह्याला पण एक ओपन रिलेशनशिप म्हणायला हरकत नाही. इंग्लंडमध्ये असताना काही टेलिव्हिजन प्रोग्राम्स पण व्हायचे ओपन रिलेशनशिपबद्दल. तर तिथे असं पण बघून यायचं की काही ग्रुप्स आहेत जे अग्रीमेंट किंवा कन्सेंटनी कपल्स पार्टिसिपेट करतात ओपननेसमध्ये. आता जेव्हा आपण ओपन रिलेशनशिप म्हणतो ती आपण फुल्ली ओपन म्हणू शकतो, म्हणजे जिथे नवरा बायकोनी अग्री केलं आहे की मला कोणाबरोबर सेक्स करायचं तर मी मोकळा आहे, तर ते मॅरिटल रिलेशनशिप ते राहतात एकमेकांबरोबर, पण जसं ऑपॉर्च्युनिटी येईल तसं ते एकमेकांचे रिलेशनशिप शेअर करत असतात. ट्रॅव्हल केलं तर दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याच्याबद्दल काही ते एकमेकांना टीका करत नाहीत किंवा क्रिटिसाइज करत नाहीत. ते ॲक्सेप्ट केलं जातं ॲज लॉंग एज की ते सेक्शुअल एन्काउंटर्स सेफ आहेत, म्हणजे प्रोटेक्टेड आहेत. मग त्याचा एक पुढचा ॲडव्हान्स्ड किंवा वेगळा लेवल असा असतो की काही काळासाठी दोघं कुठेतरी व्हिजिट करतात जिथे ओपन सेक्शुअल रिलेशनशिप्स असतात. फॉर एक्झाम्पल लंडनमध्ये किंवा इतर शहरांमध्ये काही असे गेट टुगेदर्स असतात ज्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकतात पैसे देऊन किंवा मेंबरशिप घेऊन त्या क्लबची, की एक गेट टुगेदर आहे, तिथे असे सगळे जण गोळा होतात आणि तिथे ओपन सेक्स अवेलेबल आहे लोकांसाठी. मग काही व्हेन्यूज असतील, नेचर पार्क्स असतील, इतर व्हेन्यूज असतील जिथे जाऊन इधर तुम्ही तुमच्याच पार्टनरसोबत सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करू शकतात किंवा तिथे काही नेस्टेड पोझिशन्स असतील जिथे तुम्ही दुसऱ्या पार्टनर्सबरोबर सेक्स करू शकतात. त्याचे व्हेरिएशन्स खूप आहेत सोसायटीमध्ये आणि तो त्या प्रत्येक सोसायटी किंवा कल्चरशी रिलेटेड ॲक्सेप्टेबल किंवा अनॲक्सेप्टेबल ठरत असतो. इंडियामध्ये पण कॉमन आहे आणि पूर्वीही होतं. एवढं ओपनली त्याच्याबद्दल बोललं जात नाही.
जेव्हा लोक वाचतात ह्याबद्दल तेव्हा त्यांची क्युरिओसिटी जागते, पर्टिक्युलरली जेव्हा त्यांचं स्वतःचं रिलेशनशिप फुलफिलिंग नसतं तेव्हा. आपण पूर्वी पण इव्होल्युशनबद्दल बोललो आहोत आणि मी जेव्हा तांझानियाला गेले होते, हज्जा ट्राईबला भेटले होते, तेव्हाही माझ्या लक्षात आलं होतं की आपल्या इव्होल्युशनमध्ये मोनोगमी ही गोष्ट नॉर्मल नाही आहे. पॉलिगॅमी जास्त ॲक्सेप्टेबल होती, कारण आपलं सर्वायवल गॅरंटीड नव्हतं, त्यामुळे मुलांचं सर्वायवल गॅरंटीड नव्हतं. जास्तीत जास्त जीन्स प्रॉपगेट व्हावे म्हणून जास्तीत जास्त फिमेल्सबरोबर सेक्स करावं ही पुरुषाची जी मेल स्पीशीजची जी टेंडन्सी आहे ती पूर्वकाळापासून आहे. तसंच फिमेल्सनी ट्राईबमध्ये राहणं गरजेचं आहे, कारण की ती फिमेल सपोज प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीमुळे दगावली तर त्या मुलाला संरक्षण मिळालं पाहिजे इतर फिमेल्सकडनं आणि त्या ट्राईबकडनं. हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही तर ते मूल जगणार नाही. एकच आई असली किंवा एकच स्त्री असली जे सगळं जगवते. त्यामुळे आज जे आपण नॉर्मल समजतो, म्हणजे एक नवरा आणि एक बायको एका घरामध्ये एकटे राहतात, हे खूप ॲबनॉर्मल आहे ॲक्च्युली ह्युमन इव्होल्युशनच्या दृष्टीने. आपण ट्राईब्समध्ये जगण्यासाठी डिझाईन्ड असतो, पण ट्रायबल सेक्शुअल कल्चर गेले जवळजवळ 5,6,7,000 इयर्स आपण एवढं इझिली ॲक्सेप्ट नाही केलेलं. ते आपण राजा महाराजांसाठी रेस्ट्रिक्टेड आहे असं आपण समजलं होतं. फॉर एक्झाम्पल द्रौपदी आणि तिचे 5 नवरे, किंवा कृष्णाची जी स्टोरी आहे आणि खूप सगळ्या बायका होत्या अशी जी स्टोरी आहे. आपण नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये नॉर्मल पुरुषाला खूप सगळ्या बायका असतील हे आपण ॲक्सेप्ट नव्हतं केलं जोपर्यंत काही रिलिजन्समध्ये त्याची परमिशन नाही मिळालं किंवा काही सिलेक्टेड सोसायटीजमध्ये ते ॲक्सेप्टेबल आहे. मी इतक्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, त्यामुळे मला माहिती आहे की हे खूप कॉमन गोष्ट आहे, एकपेक्षा जास्त स्त्रीबरोबर सेक्स करणं किंवा एकपेक्षा जास्त पुरुषांबरोबर सेक्स करणं, जेव्हा एका रिलेशनशिपमध्ये इधर सॅटिस्फॅक्शन आहे किंवा नाही आहे तेही नेसेसरी नाही आहे. जास्त करून डिससॅटिस्फॅक्शन मल्टिपल पार्टनर्स साठी कारणीभूत ठरतं, पण हे गृहीत धरायला नको. बरोबर. ओके. दुसरीकडे म्हणजे आता मॅरेज हे आपण ॲज अ सोसायटी म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे, तर अनेकांना त्या मॅरेजच्या बाहेर जायचं नसतं, पण पार्टनरशी एकनिष्ठ राहायचं आहे, पण संबंधांमध्ये काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे. तर अशा वेळी हल्ली वेगवेगळे इंटिमसी गेम्स, कार्ड गेम्स, सेक्स टॉईज आज उपलब्ध आहेत. तर याविषयी सांगाल तुम्ही की यामुळे तो बोर्डम जाऊ शकतो त्या रिलेशनमधला? ॲब्सोल्युटली. पण ह्याच्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा असा ठरतो, आणि हे मी रिसेंटली पण आमच्या CACPIची कॉन्फरन्स झाली होती, त्याच्यामध्ये आम्ही लस्टच्या बद्दल बोललो होतो, फिमेल लस्टच्या बद्दल, मेल लस्ट आणि डिझायर एट्सेट्राबद्दल. तर सेक्स, सेक्शुअल इंटिमसी, व्हरायटी, एंटरटेनमेंटचा शोध घेणं हे आपला इन्स्टिंक्च्युअल आहे. जेव्हा आपण हेल्थी असतो मनाने आणि शरीराने, तेव्हा आपण नॅचरली सेक्शुअल फुलफिलमेंट सीक करतो, आणि त्याचं खूप वाईड रेंज आहे. सेक्स सगळ्यांसाठी सारखं नसतं आणि डिझायर पण सारखी नसते, व्हेरिएबल असते. म्हणून आपण म्हणतो की सेक्समध्ये काही स्टँडर्ड्स नाही आहेत. जेव्हा आपण आपल्या रिलेशनशिपमध्ये मॅरेज ह्या शब्दाला आणतो, तर हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं की मॅरेज हा एक सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे, तो एक कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि खूप लोकांना असं वाटतं की लाईक तुम्ही पण पूर्वी मेन्शन केलं की एक लायसन्स टू हॅव सेक्स आहे. पण बरेच वेळा स्त्रीच्या मनामध्ये सेक्सचा अर्थ काय असतो आणि पुरुषाच्या मनामध्ये सेक्सचा अर्थ काय असतो, ह्याला टीज करावं लागतं, ओपन करावं लागतं, कारण की ते जुळत नाही. बहुधा पुरुषांची जी आयडिया असते सेक्सबद्दल ती आहे की मला लस्ट आलंय, मला सेक्स करावंसं वाटतं, माझी शरीराची भूक आहे आणि ते मला सॅटिस्फाय करण्यासाठी एक दुसरा व्यक्ती पाहिजे. त्यातल्या त्यात माझं अट्रॅक्शन पुरुषाकडे, स्त्रीकडे असं आहे, मिक्स्ड आहे, जे काय आहे त्याला आपण ओरिएंटेशन म्हणतो. त्या व्यक्तीसोबत मी माझी लस्ट सॅटिस्फाय केली की मला बरं वाटतं, मग माझा दिवस ठीक जातो. स्त्रियांचं मेंटॅलिटी कुठलंही ओरिएंटेशन असो ते असतं की मला ह्या व्यक्तीबरोबर सेफ फील करायचं, सिक्युअर फील करायचं, तेव्हा मी त्याच्यासाठी जेव्हा त्याला रिस्पेक्ट करते, ट्रस्ट करते, मी रोमॅन्टिक मूडमध्ये असते, तेव्हा माझी जी डिझायर असते ती जास्त वाढते. मग त्याला जेव्हा सॅटिस्फाय होतं तेव्हा अजून रिलेशनशिप छान होतं, बॉन्डिंग वाढतं, ऑक्सिटोसिन रिलीज होतं. आणि
जी रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी असते त्याला एक्सप्लोअर करण्यासाठी आपले जे मेन्स्ट्रुअल सायकल्स असतात किंवा ऑव्ह्युलेशन सायकल्स असतात त्याप्रमाणे जे हॉर्मोन्स चेंज होत असतात त्याप्रमाणे आपलं डिझायर फ्लक्च्युएशन होऊन मग प्रेग्नन्सी होईल किंवा नाही होईल ते एक व्हेरिएशन असतं एका स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये. तर हे जे इंटेन्शन किंवा जी पर्पज असते दोघांच्या सेक्स ड्राईव्हची ती ओळखून घेणं खूप महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये जो फरक असतो तो ओळखणं महत्त्वाचं असतं बिफोर आपण काही त्याच्यामध्ये टूल्स किंवा टॉईज ॲड करू. मॅरेज हे मला एक स्त्री पाहिजे जिला मी मॅस्टरबेट करीन आणि माझी हवस पूर्ण करीन ह्याच्यासाठी नसतंय. मॅरेजचा कॉन्सेप्ट कंपॅनियनशिप, लॉन्जेव्हिटी, मुलांचं संरक्षण, स्त्रीचं डिपेंडन्स जे असतात त्यांचं संरक्षण, बरोबर एक संसार करणं, एक घर एस्टॅब्लिश करणं जिथं मुलं सेफ फील करतील, व्यवस्थित वाढू शकतील, सोसायटीचा एक भाग होऊ शकतील, आपण आपलं सोशल कॉन्ट्रीब्युशन मॅक्सिमाइज करू शकू, आपलं ह्युमन पोटेन्शियल आपण मॅक्सिमाइज करू शकू, आपलं जे सेक्शुअल, स्पिरिच्युअल, म्युच्युअल जे पोटेन्शियल आहे ते एकमेकाच्या मदतीने आपण मॅक्सिमाइज करू. त्याच्यासाठी मॅरेजचं एस्टॅब्लिशमेंट असतं. ते फक्त इंटरकोर्स करता नसतं. पण एका अशा एस्टॅब्लिशमेंटमध्ये येऊन जेव्हा आपल्याला व्हरायटी, एंटरटेनमेंट, लस्ट, एक्साइटमेंट हवी असते तेव्हा आपण हे टूल्स इन्क्लूड करू शकतो. त्याच्यासाठी तुमचं बेसिक सेक्शुअल रिलेशनशिप चांगलं पाहिजे. बेसिक सेक्शुअल रिलेशनशिप चांगलं होण्यासाठी तुमचं कम्युनिकेशन खूप छान पाहिजे. जर तुम्ही एकमेकांशी साध्या गोष्टींवरती मुद्दे मांडू शकत नाही किंवा मारामारीशिवाय बोलू शकत नाही तर तुमचं सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये डायलॉग कसा होणार? राईट. प्रत्येक ठिकाणी तुम्ही मिसअंडरस्टँडिंगचंच बीज तुम्ही घालणार आहात. अरे अच्छा, ह्याला आता दुसरं काही सुचत नाही, लहान मुलांशी खेळायला वेळ नाही, माझ्याशी गेम्स खेळायला मागतोय. असं रिॲक्शन वेन यू आर टॉकिंग टू मी आणि हे नर्वसनेस खूप असतो कारण की त्या लोकांनी त्यांच्या बेसिक सेक्शुअल कम्युनिकेशनमध्ये इन्व्हेस्टच केलं नाहीये म्हणून घाबरतात ते. बरोबर की मी मला जर इम्पल्सिव्हली काही करायचं असलं तर मला जमेल की नाही माहिती नाही. ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या फाउंडेशनल रिलेशनशिपमध्ये इन्व्हेस्टच केलं नाहीये. मी आज अंडी आणू का ब्रेड आणू हे जेव्हा तुम्हाला विदाऊट भीती विचारता येत नाही बायकोला फोनवरती तर तुम्ही कसं विचारणार मी तुझ्यासाठी नवीन सेक्स टॉय आणलाय, आपण एक्सपेरिमेंट करूया का? तर हा एक ग्रेड्स ऑफ डायलॉग म्हणून जर आपण विचार केला तर कुठल्याही गोष्टीमध्ये एक्साइटमेंट आणि एंटरटेनमेंट आणता येते जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये ओपनली बोलायची, विदाऊट जजमेंट, विदाऊट ब्लेम, शेम, गिल्ट, क्रिटिसिझम अशा फाउंडेशनवरती जेव्हा तुमचं रिलेशनशिप बिल्ट आहे, रिस्पेक्टवरती आहे, ट्रस्टवरती, एकमेकांच्या ग्रोथमध्ये आहे, एकमेकांच्या ग्रोथमध्ये स्पिरिच्युअल, सेक्शुअल, सायकोलॉजिकल, फिजिकल ग्रोथमध्ये जेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट आहे तेव्हा त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही वरनं तडका टाकू शकता. नाही तर खूप कठीण आहे. नुसत्या तडक्याचं जेवण कोणी करत नाही. आधी भाजी चांगली लागते. तुम्ही जेव्हा भाजी मार्केटमध्ये जातात तुम्ही उचलतानाच कोबी किडका उचलला तर तुम्ही किती फोडणी चांगली घातली तरी ते खावीशी वाटणार नाही आहे. हे सेक्समध्ये तितकंच खरं आहे. खरं आहे. तुम्ही म्हणत असता ते फाउंडेशन खूप महत्त्वाचं आहे, ते कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचा विचार हा करता येऊ शकतो. कारण आज मार्केटमध्ये तुम्ही म्हणत असता ते कम्प्लिटली वेगळी इंडस्ट्री म्हणून ती फ्लरिश झालेली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल ते ॲक्च्युली आज अवेलेबल आहे. स्काय इज द लिमिट. मॅडम, BDSM किंक या टर्म्स कानावर पडलेल्या असतात तर याविषयी सांगाल काय असतं नेमके? BDSM म्हणजे काय किंवा किंक सेक्स म्हणजे काय? BDSM बॉन्डेज, आता डीचं सेडोमॅसोचिझम अशा टर्म्सचं त्याचं एक्सपॅन्शन आहे. तर हे जे कॉन्सेप्ट्स आहेत हे पूर्वीपासून आहेत की आपल्याला कधी कधी सेक्समध्ये कोणीतरी डॉमिनेट केलेलं आवडतं. हे आपण पूर्वी म्हणजे मुलींना तरी खूप माहिती असेल, जेव्हा मिल्स अँड बोन्स किंवा बार्बरा कार्टलंड तेव्हा तिथे नेहमी हिरो टॉल, डार्क, हँडसम असतो किंवा जी हिरोईन असते ती अशी अबला असते आणि मग तिला तो डॉमिनेट करत असतो. तर डॉमिनेशन हा एकच कॉन्सेप्ट आहे सेक्शुअल बिहेवियरमध्ये. तो सगळा नाही आहे. सगळ्यांनाच डॉमिनेट करायला आवडतं असं नाही. आणि डॉमिनेशनचे जे रोल्स आहेत ते दोन्ही स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये आपल्या लिटरेचरमध्ये ऐकायला मिळतात आणि रियालिटीमध्ये पण ते खरं असतं. आता बॉन्डेजमध्ये किंवा सेडोमॅसोचिझममध्ये एक ॲडिशनल एलिमेंट असतो की आपण तो आर्टिफिशियली तयार केलेला असतं डॉमिनेशन. तर एखाद्या पार्टनरला बांधून ठेवणं, हँडकफ्स वापरणं, ब्लाइंड फोल्ड्स वापरणं त्या सेक्शुअल एक्सपिरियन्सला आपण एन्हान्स करत असतो कारण की त्याच्यामध्ये एक अननोनची एलिमेंट आणत असतो.
सेडोमॅसोचिझम हा एक जास्त काय बरं व्हायलन्स इन्क्लूड करायचा प्रकार असतो, जिथे आपण एकमेकांना हर्ट करत असतो. हो. एकदा त्याच्यामध्ये माइल्ड फॉर्म म्हणजे स्पँकिंग आहे किंवा छोटी व्हिप वापरणं आहे, आणि त्याचे सिव्हिअर फॉर्म्समध्ये अगदी ॲस्फिक्सिएशनपर्यंत पण जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा ठरतो की त्याच्यामध्ये कन्सेंट आहे का नाही आहे, दोघांचं अग्रीमेंट आहे का नाही आहे. आणि ॲक्च्युली आपण हे जे सगळे टर्म्स किंवा कॉन्सेप्ट्स आहेत एक रिसेंटली काय आता त्याला आपण 10 वर्षापेक्षा जास्त झाली, 50 शेड्स ऑफ ग्रे म्हणून एक पुस्तक आलं होतं आणि त्याच्यावरती मूवीज पण आले होते. ते जास्त करून मेन स्ट्रीममध्ये आल्यामुळे लोकांना हे टर्म्स आता फॅमिलियर झालेत किंवा ऐकण्यात आलेले आहेत. तर आजही जेव्हा मी हे प्रश्न विचारते तर फार कमी कपल्स असतात ज्यांनी काहीही नवीन एक्सपेरिमेंट केलेलं असतं. साधं म्हणजे चेंज करणं, म्हणजे आपलं अटायर चेंज करणं, सेक्सी लॉन्जरी वापरणं, किंवा काहींना फॅसिनेशन असतं युनिफॉर्मचं, किंवा डॉक्टर नर्स प्ले करायचं, किंवा काही रोल प्ले करणं, किंवा कुठेतरी नवीन जाऊन तिथे वेगळ्या प्रकारचं रोल प्ले, किंवा आपण फॅन्टसीमध्ये आपली फॅन्टसी रियालिटीमध्ये आणणं. असे जे कॉन्सेप्ट्स होत असतात ते फार कमी लोक ॲक्च्युली करून दाखवतात किंवा करू इच्छितात. तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात येतात. नंबर 1, खूप कमी कपल्सना माहिती असते किंवा डिस्कस करायची तयारी असते की आपल्याला काय आवडतं, आपल्या फॅन्टसीमध्ये आपण काय परमिट करतो आणि रियालिटीमध्ये आपण काय करायला तयार असतो. एक दुसरी गोष्ट अशी पण असते की फॅन्टसीबद्दल डिस्कशनच होत नाही, किंवा फॅन्टसी खूप काहीतरी वाईट आहे आणि ती डिस्कस केली जाऊ नये, ते इन्फिडेलिटीचा भाग आहे, असे काही बिलीफ्स असतात. मग खूप कपल्स आपल्या फॅन्टसीजबद्दल आपण डिस्कस करू शकतो आणि त्याला आपल्या सेक्स लाईफला स्पाइसअप करण्यासाठी आपण यूज करू शकतो ह्याची जाणीव नसते. तर BDSM, सेक्स टॉईज, निपल पिअर्सिंग्स म्हणा, व्हायब्रेटर्स यूज करणं म्हणा, किंवा बट प्लग्स आहेत, किंवा पिनाईल रिंग्स आहेत, पिनाईल व्हायब्रेटर्स असतात, क्लिटरल टॉईज असतात, किंवा पिअर्सिंग्स असतात वेगवेगळ्या सेक्शुअल ऑर्गन्सचे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो आज सोसायटीमध्ये किंवा सेक्शुअल फिलिंग्स एन्हान्स करायच्या मागे जो त्याचा इंटेन्शन आहे तो फुलफिल होत असतो. पण तो कुठल्या रिलेशनशिपमध्ये कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये होत असतो त्याच्यावरती देन डिपेंड करते की अराउझल किती होतं. कारण की हे सगळ्या गोष्टी का घडत असतात की एक्साइटिंग व्हावं, अराउझल जास्त व्हावं आणि त्यामुळे सेक्सची एन्जॉयमेंट वाढावी. जेव्हा जितके आपण सिव्हिअर गोष्टींकडे फॅन्टसीमधनं रियालिटीमध्ये यायला लागतो तिथे कन्सेंटचं महत्त्व खूप वाढतं. मग जिथे एस्पेशली आपण एकमेकांना हर्ट करणार असतो, पेन, काही प्रकारचं काही लेवलचं पेन इन्व्हॉल्वड आहे, तिथे कन्सेंट, काही आपण म्हणतो ते इंडिकेटर्स की आता इनफ, इथे मला थांबायचं आहे, जो कॉन्फिडन्स असतो की इथे थांबायचं, हे माझा जो पार्टनर आहे तो ऐकणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी निगोशिएट करता येणं खूप महत्त्वाचं असतं. तर जे कपल्स अशा गोष्टी करू इच्छितात त्यांनी त्याचा रिसर्च करावा, आणि जेव्हा ते करणार असतात तेव्हा एकमेकांवरती फुल ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे आणि कन्सेंट आहे, आणि त्याच्यामध्ये काही मार्कर्स आहेत जे त्यांनी ठरवलेले आहेत की कधी थांबायचं हे आपण एकमेकांशी ठरवलेलं आहे, ह्याचं डिस्कशन होणं महत्त्वाचं आहे. तर माझ्या काउन्सिलिंगमध्ये मी बऱ्याच कपल्सकडनं एक एक्सरसाइज करून घेते. सर्कल्सचा आहे, मी 3 सर्कल्सचा एक्सरसाइज म्हणते त्याला, की एक कागद घ्यावा, त्याच्या मधोभागी एक सर्कल ड्रॉ करावा आणि त्या सर्कलच्या आतमध्ये लिहावं की मी स्वतःसाठी आणि माझ्या पार्टनरसाठी कुठले कुठले सेक्शुअल प्रॅक्टिसेस नॉर्मल आहेत किंवा ॲक्सेप्टेबल आहेत असं मानतो किंवा मानते, ते आतल्या सर्कलमध्ये लिहावं. मग त्याच्याभोवती अजून एक सर्कल काढावा आणि त्या सर्कलमध्ये असं लिहावं की कुठल्या गोष्टी मला इतरांनी केलेल्या माहिती आहेत आणि ॲक्सेप्टेबल आहेत पण मी करणार नाही, मला ते नको वाटतात. फॉर एक्झाम्पल खूप कपल्समध्ये हे ओरल सेक्स किंवा एनल सेक्स ह्या रेल्ममध्ये पडतं. मधल्या सर्कलमध्ये ऑफन हा किसिंग, हगिंग, फ्लर्टिंग ह्या गोष्टी नॉर्मल ठरतात. मग ह्याच्याभोवती अजून एक सर्कल ड्रॉ करावा की मला इतरांनीही केलेलं आवडत नाही आणि मीही करणार नाही, असे कुठले प्रॅक्टिसेस आहेत. आणि सगळ्यात बाहेरच्या सर्कलच्या बाहेरमध्ये असं तुम्ही लिहा की तुम्हाला जे माहिती आहे ते इलिगल आहेत,
गोष्टी की आपल्या देशामध्ये परमिसेबल नाही आहेत, पण तरी तुम्हाला क्युरिओसिटी आहे त्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यामध्ये, असं तुम्ही बाहेरच्या सर्कलमध्ये टाका. तर ह्या सर्कल्सच्या एक्सरसाइजचा एक पर्पज असा आहे की आपले जे मिथ्स आहेत, अंडरस्टँडिंग, मिसअंडरस्टँडिंग आहेत, ते आपण एक्सप्लिसिट करत असतो, लिहून काढत असतो आणि मग त्या गोष्टींवरती एकमेकांच्या बरोबर आपण शेअर करत असतो. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की एकमेकांचे फॅन्टसीचे लेवल्स काय काय असतात, ॲक्सेप्टेबिलिटी काय काय असते, कुठला विषय आपण ओपन करू शकतो आपल्या पार्टनरबद्दल बोलायला. कारण काही रिलेशनशिप अजून ह्या लेवलला आहेत की ह्या गोष्टी बोलण्याच्या पण त्या लेवलला नाही आहेत. त्या अजून मी किस करू का नको ह्या लेवलला आहेत. मे बी पार्टनर तंबाखू खातो किंवा त्याचे ओरल हेल्थ पुअर आहे किंवा अल्कोहोलिक आहे, तर मी फ्रीली माझ्या पार्टनरला टच पण करू शकत नाही किंवा किस पण करू शकत नाही. ह्या गोष्टीवरती अजून ते अडकलेले असताना ते BDSM बद्दल बोलू शकत नाहीत, हँडकफ्सबद्दल बोलू शकत नाहीत, ते इतर सेक्शुअल प्रॅक्टिसेसबद्दल किंवा टचिंग, लिकिंग, किसिंगचे वेगवेगळे प्रकार कसे एक्सप्लोअर करायचे ह्याच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत. मग ते ज्या लोकांमध्ये हायजीनचा बेसिक प्रॉब्लेम आहे तिथे ते ओरल सेक्सबद्दल डिस्कस करू शकत नाहीत. ती बायको कायम नाईटीमध्येच असते, तर तिच्या अंगाला घामाचा वास असतो, तर मी तिला ओरल सेक्स कधी देणार, विचारच नाही करू शकत नेक्स्ट स्टेपचा. सो एक सेक्शुअल बिहेवियर आणि ॲक्सेप्टन्स एक्सप्लोअर करताना स्टेप बाय स्टेप एक्सप्लोअर करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी सपोज कपल्सना एकमेकांशी जमत नसलं तर एक सेक्स थेरपिस्टला किंवा काउन्सिलरला घेऊन ते एक्सप्लोअर करणं पण फायदेशीर ठरतं. तिथे हे जे गेम्स आहेत, इंटिमेसी गेम्स आहेत, वेअर शुड वी बिगिन, एस्थर पेरेलचा एक खूप छान गेम आहे वेअर शुड वी बिगिन म्हणून, किंवा मोनोगॅमी म्हणून एक गेम आहे, कार्ड गेम आहे, बोर्ड गेम आहे. तर अशा सगळ्या गेम्समधनं आपण एक्सप्लोअर करू शकतो की आपल्या बाउंड्रीज कुठे आहेत, कारण की प्रत्येकाचे काही सेक्शुअल बाउंड्रीज असतात बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये. ते ह्या सगळ्या एक्सप्लोअर करण्यामध्ये आपण एकमेकांना जास्त इंटिमेटली ओळखू शकतो आणि मग आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण काय इन्क्लूड करायचं ज्याच्यामुळे आपलं अराउजल, एक्साइटमेंट आणि न्यूनेस आपण मेंटेन करू शकतो, हे आपण डिस्कवर करू शकतो. कारण की हेच ॲक्च्युली आपण सेक्समधनं एकमेकांना आणि स्वतःला ओळखत असतो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण सेक्स करता सेक्स कोणीच सेक्स करत नाही. तसं जर असलं असतं तर त्या रिलेशनशिप्समध्ये एकदा मूल झालं की सगळं बंद पडतं. जे लोक हा पॉडकास्ट ऐकतात किंवा ज्यांना ह्या गोष्टींबद्दल क्युरिओसिटी आहे ते ऑलरेडी त्या स्टेजला क्रॉस झालेले आहेत. ते फक्त सेक्स इज रिप्रोडक्शनकडे बघत नाही आहेत म्हणून हा प्रश्न विचारतात. बरोबर, की आम्ही एक्साइटमेंट कशी मेंटेन करू, आम्हाला आमचं सेक्शुअल रिलेशनशिप अजून एक्साइटिंग बनवायचं आहे किंवा क्युरिओसिटीने ते भरलेलं पाहिजे, आम्हाला एकमेकांचं आकर्षण घालवायचं नाही आहे, अट्रॅक्शन घालवायचं नाही, त्याच्यासाठी आम्ही काय करू शकतो. तर त्याच्यामध्ये जे फाउंडेशन आहे, फाउंडेशनल हेल्थ आहे, फिटनेस आहे, वेलबिईंग आहे, त्याच्याकडे प्रायमरीली लक्ष दिलं पाहिजे, कम्युनिकेशनकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मग व्हरायटी एक्सप्लोअर केली गेली पाहिजे. हे जर मुद्दे कपल्सनी लक्षात घेतले तर ते त्यांचं सेक्शुअल अट्रॅक्शन, न्यूनेस, एक्सपेरिमेंटेशन, एक्सप्लोरेशनकडे ते लक्ष देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये ते सेफ राहू शकतात. राईट. सो मॅडम, बऱ्याचदा असं होतं की BDSM किंवा या गोष्टी फक्त पॉनमध्येच असतात का बेडरूममध्ये त्याचा अंतर्भाव करायचा असतो, याच्याबद्दल कपलच्या मनात डायलेमा असतो, गोंधळ असतो. आणि आणखी एक म्हणजे BDSM करताना सेफ्टी मेजर्स काय फॉलो केले पाहिजेत? ह्या प्रश्नाला 2 पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो. फर्स्ट म्हणजे की जे लोक BDSM किंवा किंक किंवा इतर गोष्टी एक्सप्लोअर करतायत ते युजली एक्सप्लोअर करत असतात कारण की जे त्यांचं मंडेन सेक्शुअल लाईफ आहे ते खूप बोरिंग झालेलं असतं किंवा तोचपणा आलेला असतो आणि मग ते क्युरिओसिटीनी त्या गोष्टी पॉनमध्ये शोधतात. म्हणजे नेक्स्ट स्टेप असते की अरे आपण पण ट्राय करायचं का, हे आपल्या पार्टनरशी डिस्कस करू शकतो का नसतो का नाही करू शकत, ह्याच्यावरती ते ऑब्स्टेकल आलेलं असतं. मग ज्या क्षणी ते त्या पार्टनरबरोबर डिस्कस करू शकतात मग ते बेडरूममध्ये उतरतं. तोपर्यंत ते बेडरूममध्ये उतरणं कठीण जातं कारण काय आपला पार्टनर आपला तिरस्कार करेल किंवा आपल्याला रिजेक्ट करेल ह्याची जी भीती असते ती खूप जास्त असते. जरी आपल्याला त्या पॉनला एक्सप्लोअर करायची इच्छा असली तरी भीती त्याला ट्रम्प करते. सो जेव्हा कम्युनिकेशन स्ट्रॉंग होतं कपल्समध्ये आणि ते एकत्र अशा पॉनला बघतात किंवा या पॉनला अराउजलसाठी यूज करतात, मग कधीतरी एखादा पॉईंट येतो का अरे ह्याच्यामधलं कुठलं आपण रिप्रोड्यूस करून बघूया का, ट्राय करून बघूया का.
इथे जेव्हा डायलॉग पोचतं तेव्हाच ते बेडरूममध्ये उतरतं. मग सुरुवात कशी करायची? सपोज कोणी कपल्स आहेत आपल्या श्रोतांमध्ये ज्यांना एक्सप्लोअर करायचं आहे, तर तुम्ही सिम्पलेस्ट आणि सगळ्यात छोट्या गोष्टींनी एक्सप्लोअर करायला सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल लोकेशन चेंज करणं हा एक बेसिक आहे, की असं मे बी अशा रिसॉर्टमध्ये जाणं की जिथे तुम्हाला अंधारात एकमेकांना शोधायचं आहे, किंवा ब्लाइंड फोल्डिंगनी आपण सुरू करू शकतो. हँडकफ्स नाही तर दुपट्ट्यानी बांधणं किंवा फेदर्सनी बांधणं किंवा स्वतःहूनच आपले हात लपवून ठेवणं, असे प्रॅक्टिसेस करणं. मसाजमध्ये आपण खूप वेळा म्हणतो की तुम्ही हात वरती धरून ठेवा, हात खाली नाही आणायचे. मग बॉडीला एक्सप्लोअर करणं ह्या लेवलला, किंवा मग फूडनी किंवा आईस्क्रीम, चॉकलेट, खाद्यपदार्थांनी एक्सप्लोअर करणं. इतर वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल जे टिंगलिंग एक्सपिरियन्स असतात, त्याचे सेन्सेशन्स चेंज होतात, अशा लेवलला एक्सप्लोअर करणं. हे सिम्पल लेवलचं आहे, हे BDSMमध्ये जात नाही, हे फक्त एक्सपिरियन्शियल सिम्प्लिसिटीवरती जातं. मग आपण जेव्हा थोडं त्याची इंटेन्सिटी वाढवू शकतो, मग फॉर एक्झाम्पल ड्रेसिंग अप आहे, मग व्हिप्स आहेत, मग ते व्हिप्स लागणारे नसतात, त्याचे फ्लॅट सर्फेसेस असतात, स्पँकिंग आहे, अशा गोष्टींमध्ये आपण वाटल्यास जाऊ शकतो. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जी गोष्ट असते कन्सेंटची, खरंच अग्रीएबल आहे ना. किंवा फॉर एक्झाम्पल एक मुलगी माझ्याकडे आली होती की तिचे लहानपणी वडील तिला खूप मारायचे, अभ्यास नीट झाला नाही म्हणून, किंवा शाळेमध्ये कुठल्या फ्रेंड्सबरोबर जास्त वेळ थांबलं, घरी उशीर आलं की ती मारायचे ते तिला. काही वेळा पट्टीने मारायचे, कधी कधी हाताने मारायचे, आई पण मारायची. मग आत्ताचं जे तिचं रिलेशनशिप आहे बाकी सेक्शुअली खूप छान आहे, पण एकदा तिच्या हजबंडनी तिला सुचवलं की हे आपण ट्राय करूया का, स्पँकिंग. तर ती इतकी ट्रिगर झाली त्या नुसत्या सजेशनमुळे, कारण की तिला लहानपणीचं तिला बडवून काढलेलं आठवायचं. सो अशा कॉन्टेक्स्टमध्ये तिचं नाही म्हणणं खूप रेलेव्हंट आणि रिअल होतं. पण जर त्या हजबंडला तिची हिस्ट्री माहिती नव्हती स्पँकिंगची, तर हिने मला रिजेक्ट केलं. मी इतक्या डिफिकल्टीने हा पॉईंट तिला सजेस्ट केला आणि तिने मला रिजेक्ट केलं. हे जर घेऊन तो बसला असता तर ते रिलेशनशिप डिस्ट्रॉय व्हायला काही वेळ लागत नाही. बरोबर. सो जी सेन्सिटिव्हिटी असते कपल्समध्ये ह्या गोष्टी डिस्कस करायची आणि मग प्रॅक्टिस करायची, ती खूप महत्त्वाची असते. मग सपोज अग्री केलं अशा गोष्टी करायला, हँडकफिंग आहे, मग काही दुसरे प्रॅक्टिसेस आहेत ज्याच्यामध्ये पेन किंवा डिस्कम्फर्ट होतं किंवा बांधून ठेवणं आहे, ब्लाइंड फोल्डिंग आहे, व्हिपिंग आहे, स्पँकिंग आहे, इतर ज्या गोष्टी जेव्हा डिस्कस होतात, कन्सेंट बरोबर एक स्टॉप सिग्नल पण महत्त्वाचा असतो. तो दोन्ही निगोशिएट करायचा असतो आणि तो त्याच्यामध्ये चर्चा नसते. बरेच वेळा सोसायटीमध्ये आपण ऐकतो ना, बायकांचं नाही म्हणजे हो असतं. म्हणजे तुम्ही जास्त प्रेशराईज केलं की इव्हेंच्युअली ती हो म्हणेल. हे आपण खूप वेळा ऐकतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये किंवा सेक्शुअल क्राईम्समध्ये. अरे नाही रे, तिने नाही म्हणलं ना म्हणजे तिला खरं इंटरेस्ट आहे. बायका कधी नाही म्हणूच शकत नाहीत. मग तिने माझे स्किल्स बघितले नाही आहेत, मी तिला असं केलं की बघ कशी नाही म्हणते. हे आजही म्हणजे सिरियल्समध्ये हा डायलॉग ऐकला तरी मला त्या सिरियलबद्दल आणि ती लेखकाबद्दल डाऊट येतात की हा कसला प्रकारचा व्यक्ती आहे जो अशा गोष्टी आपल्या सोसायटीमध्ये प्रमोट करतोय. किती चुकीची गोष्ट आहे. तर रिलेशनशिप्समध्ये पण ह्या ज्या मिसकन्सेप्शन्स असतात, मिथ्स असतात, ते ओपन अप करणं खूप गरजेचं आहे की नाही म्हणजे नाही. त्याचा एक सिग्नल आहे, मग तो व्हर्बल असो किंवा नॉन व्हर्बल असो, तो ऑनर केला गेला पाहिजे तिथल्या तिथे इन्स्टंटली. आणि दोघांनाही तितकीच फ्रीडम आहे त्यांचं माइंड चेंज करायला. सो फॉर एक्झाम्पल एक कपल सपोज एका ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्वड आहे जिथे स्पँकिंग आहे किंवा टाईंग अप आहे किंवा ब्लाइंड फोल्ड आहे आणि ते सेक्शुअली अराउज्ड आहेत. त्याच्यामध्ये एका पॉईंटला ती सपोज नाही म्हणते की नाही इथे थांबा, नो आय डोंट वॉन्ट टू गो फॉरवर्ड. मग ते रिलॅक्स होतात, मग परत रिव्हर्स करतात, दुसऱ्या काहीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये जातात. मग तिचं मन बदलते की हो ॲक्च्युली आता मी कम्फर्टेबल फील करते, आय ट्रस्ट यू बिट मोर बिकॉज यू स्टॉप्ड. मी नाही म्हणलं तेव्हा यू स्टॉप्ड, मग आपण आता पुढे एक्सप्लोर करूया. तर तेवढं ओपननेस पाहिजे रिलेशनशिपमध्ये ॲक्सेप्ट करायला की त्या व्यक्तीचं 2, 4, 10 मिनिटामध्ये सुद्धा मन बदलणं ॲक्सेप्टेबल आहे. तर हे आपण परत फाउंडेशनकडे जातो की जिथे ब्लेम, शेम, गिल्ट, क्रिटिसिझम, जजमेंट त्या रिलेशनशिप कुठल्या भागात नाही आहे. इतकी ओपननेस आहे की चेंज ऑफ माइंड पण तितकंच ॲक्सेप्टेबल आहे.
हे तितकंच खरं आहे की कोणीतरी सारखं सारखं नाही म्हणलं तर आपण पुट ऑफ होतो आणि आपण मग त्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला नको म्हणत असतो. ती ॲक्टिव्हिटी कधीच बाउंड्समध्ये नाही आहे किंवा बाउंड्समध्ये आहे ह्याचं जे डिस्कशन आहे हे पण आपण सपोज कपलमध्ये त्या गोष्टीला घेऊन वाद होत असले किंवा रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम होत असला तर आपल्या थेरपिस्टबरोबर डॉक्टरबरोबर काउन्सिलिंग सेशनमध्ये ते एक्सप्लोअर करणं पण तितकंच व्हॅलिड आहे, होऊ शकतं आणि करू शकता. हा जो ओपननेस आहे हा अजून आपल्या देशात नाही आलेला, कारण की त्या लेवलचे काउन्सिलर्स पण अवेलेबल नाही आहेत जे ओपन असतील किंवा ज्यांनी स्वतःची सेक्शुॲलिटी एक्सप्लोअर करून स्वतःशी कम्फर्टेबल आहेत. आजसुद्धा ॲज टीचर म्हणून मी जेव्हा बऱ्याचशा मेडिकल कॉन्फरन्सेसमध्ये मेडिकल एन्व्हायरमेंट्समध्ये डॉक्टर्सना शिकवत असते, मी बघते की खूप डॉक्टर्स जरी ते सेक्शुअल मेडिसिन प्रॅक्टिस करत असले तरीसुद्धा ते स्वतःच्या सेक्शुॲलिटीबरोबर स्वतःच्या सेक्शुअल एक्सप्रेशनबद्दल स्वतःच्या समजुतींबद्दल मिथ्सबरोबर मिसअंडरस्टँडिंग्सबद्दल इतके क्लिअर नाही आहेत जितके त्यांनी असायला पाहिजे अशा फील्डमध्ये उतरताना. की आपले आणि मी म्हणत नाही की प्रत्येक पर्सनला सगळ्या गोष्टी सगळ्या वेळेला माहिती पाहिजेत. एक ह्युमन बिईंग असल्याच्या नात्याने आपण पण इव्हॉल्व्ह होत असतो. डॉक्टर म्हणून, क्लिनिशियन म्हणून, हेल्थ वर्कर म्हणून सुद्धा आपण इव्हॉल्व्ह होत असतो. आपल्या समजुती चेंज होत असतात. आपण जसे जसे चॅलेंजेस, स्वतःचे लाईफ चॅलेंजेस आणि इतर लाईफ चॅलेंजेसला सामोरे जात असतो. तर हे तितकंच महत्त्वाचं आहे की आपलं रीडिंग, आपली इन्फॉर्मेशन, आपलं एक्सप्लोरेशन प्रत्येक क्लिनिशियननी करत राहावं. पेशंट्सनी किंवा क्लायंट्सनी पण ते त्यांच्या परीने स्वतःला एज्युकेट करणं, स्वतःच्या सेक्शुॲलिटीबद्दल स्वतःचं जे सेक्स एज्युकेशन आहे त्याला करेक्ट सोर्समधनं ते नॉलेज आणि इन्फॉर्मेशन घ्यावी. आणि ह्याच्याकरता मी आपल्या लिस्नर्सना एक पोर्टल आहे, विकिपीडियाचं सेक्शुॲलिटी पोर्टल म्हणून आहे. तिथे तुम्ही गेलात तर तिथे तुम्ही यू कॅन से दॅट यू आर ओव्हर 18 अडल्ट आहात म्हणून तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक खूप सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल होते वेगवेगळ्या सेक्शुअल प्रॅक्टिसेसबद्दल, त्याच्या हिस्ट्रीबद्दल, ते कसे इव्हॉल्व्ह झाले, किती काळापासून ते चालू आहे, त्याचे व्हेरिएशन्स काय आहेत, ह्या सगळी माहिती विकिपीडियावरती पण अवेलेबल आहे सेक्शुॲलिटी पोर्टलवरती. तर स्वतःला एज्युकेट करावं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आपल्या रिलेशनशिपचं फाउंडेशन क्लिअर करावं, त्याच्यामध्ये कन्सेंट आणि नो हे जे दोन्ही गोष्टी असतात त्या निगोशिएट करून त्याचं सिग्नल क्लिअर करावं. सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सबद्दल अवेअरनेस ठेवणं महत्त्वाचं असतं. सेक्स टॉईज कसे वापरायचे त्याच्याबद्दल आपण पॉडकास्ट केलेला आहे. स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं, सेक्स टॉईज शेअर न करणं, मग ओरल सेक्सबद्दल पण आपण एक पॉडकास्ट केलेला आहे. वेगवेगळ्या प्रॅक्टिसेसमध्ये सेफ्टी कशी इन्श्युअर करायची, आपल्या रिलेशनशिपला कसं जपायचं, त्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग्स होऊ नये, ते कसं करायचं हे पण आपण बोललेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन आपण आपल्या सेक्स लाईफला स्पाइसअप कसं करायचं ह्याचं एक्सप्लोरेशन आपण कंटिन्यू करू शकतो. ॲब्सोल्युटली. मला तेच वाटतंय की हा एपिसोड करण्याचं आपलं मेन कारण असं आहे की एकतर लिस्नर्सचे प्रश्न या संदर्भात आलेले आपल्याला बरेच, आणि दुसरं म्हणजे आपण यातली कुठलीच प्रॅक्टिस ही प्रमोट करत नाही आहे. ते ओपन मॅरेज असेल, BDSM असेल, पण याबद्दल कुतूहल आहे लोकांच्या मनात, याबद्दल शंका आहेत आणि डाऊट्स बरेच आहेत. तर त्यामुळे याबद्दलची माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं यासाठी हा पॉडकास्ट आहेच आहे, पण असे आणखी वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. विकिपीडियाचं आत्ता तुम्ही जे पेज सांगितलं ते आहे. तर त्याच्यामुळे एज्युकेट आपण स्वतः होणं किंवा पार्टनरसोबत मिळून होणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही दोघं मिळून तो डिसिजन हा घेऊ शकता की ठराविक प्रॅक्टिस आपल्या रिलेशनमध्ये, सेक्शुअल रिलेशनमध्ये आपण करायची का या गोष्टी आपण टाळायच्या आहेत. तर तो इन्फॉर्म डिसिजन असलेला जास्ती चांगला आहे. तर मला असं वाटतं की आपल्या लिस्नर्सनाही यातनं अनेक नवीन इन्साईट्स हे मिळाले असतील. तरीही अजून लिस्नर्सला काही डाऊट्स असतील किंवा आणखी याविषयी किंवा ठराविक स्पेसिफिक विषयावर बोलावं असं वाटत असेल तर तेही नक्की सजेस्ट करा कमेंट्समध्ये. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग टॉपिकवर डिस्कशन करायला. ऐकत रहा V for Vagina पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.